alpha and beta are the complex cube root of unity. Then we want to find the value of alpha cube plus beta cube plus alpha to the power -1 beta to the power -1. आता इथं अल्फा आणि बीटा हे काय दिलेले कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. आपण कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी काय घेतो, इट इज 1 ओमेगा अँड ओमेगा स्क्वेअर. ओके, आता इथं अल्फा आहेत तर अल्फा ह्या व्हॅल्यू सॅटिस्फाय करणारच, म्हणजेच आपल्याजवळ अल्फा आणि बीटा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहेत, म्हणजेच ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 अँड ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0. ओके, मग अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, म्हणजे ह्या कंडिशन सगळ्या सॅटिस्फाय करणार. म्हणजे अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, म्हणजेच काय येणार अल्फा क्यूब इज इक्वल टू 1 बीटा क्यूब इज इक्वल टू 1. आणखीन आपल्याला एक रिलेशन आहे, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा अँड बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा. ओके, हे झाले तुमचे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. आता गिवन काय दिलेले, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस अल्फा टू द पॉवर -2 बीटा टू द पॉवर -2. यालाच कसं लिहिणार, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 1 अपॉन अल्फा स्क्वेअर इंटू बीटा स्क्वेअर. देन इट इज अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि प्लस, आता इथे केअरफुली पहा, अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअर म्हणजेच काय अल्फा. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी काय अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा अँड बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा. देअरफॉर हिअर वी कॅन राईट अल्फा. ओके, म्हणजे हे झालं तुमचं अल्फा क्यूब आणि अल्फा क्यूब इज इक्वल टू 1. देअरफॉर इट इज 1 प्लस 1 आणि प्लस इट इज 1/1, म्हणजेच आन्सर काय ते 3. आन्सर 3, इट इज आन्सर बी.